आज एक ऐतिहासिक करार भारतामध्ये आणि युरोपियन युनियनमध्ये झाला, ज्याला मदर ऑफ ऑल डील्स अशा पद्धतीनं सांगितलं जात आहे। या एका करारामुळे जगाच्या 30% लोकसंख्येचं मार्केट, जे जगामध्ये 25% GDP कॉन्ट्रीब्यूट करतं, अशा प्रकारचं मार्केट भारतीयांकरता ओपन झालेलं आहे। या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात भारताला एक्सपोर्टच्या संधी मिळालेल्या आहेत। मी विशेष आभार मानतो भारताचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी, ज्यांनी ही डील करताना जे आम्ही एक्सपोर्ट करतो त्यातल्या 99% गोष्टींवर आता आम्हाला कुठली ड्यूटी लागणार नाही। पण हे करत असताना विशेषतः आमचे चिंतेचे जे क्षेत्र होते, ॲग्रिकल्चर, डेअरी, या क्षेत्रांमध्ये जर तिकडनं ड्यूटी फ्री गोष्टी आल्या तर आमच्या शेतकऱ्यांचं काय होईल असा प्रश्न निर्माण झाला होता। तेही प्रश्न पूर्णपणे सोडवून त्याला 100% प्रोटेक्शन देऊन ही डील पूर्ण केल्याबद्दल मी माननीय मोदीजींचे आभार मानतो। विशेषतः महाराष्ट्राला या डीलचा खूप फायदा आहे। जेम्स अँड ज्वेलरी, ज्यामध्ये महाराष्ट्र सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे, त्याच्याकरता एक खूप मोठं मार्केट ओपन झालेलं आहे। टेक्स्टाईल करता, ज्यात महाराष्ट्र एक प्रकारे इचलकरंजी असेल, भिवंडी असेल, या टेक्स्टाईल करता किंवा सोलापूर असेल, एक मोठं मार्केट हे या ठिकाणी ओपन झालेलं आहे। इंजिनिअरिंग गुड्स, ज्यामध्ये महाराष्ट्र एक लीडर आहे, त्यालाही एक्सपोर्ट करता एक मोठं मार्केट ओपन झालेलं आहे। आणि या सगळ्यासोबत मेडिसिन, यामध्येही मेडिकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र हा खूप पुढे आहे, त्यालाही एक प्रचंड मोठं मार्केट मिळालेलं आहे। यामुळे महाराष्ट्रामध्ये नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील, आमच्या उद्योगांना एक्सपांड करता येईल, नवीन गुंतवणूक येईल आणि प्रचंड मोठा फायदा हा महाराष्ट्राला देखील होणार आहे। एक प्रकारे जगातली दुसरी आणि जगातली चौथी अशा दोन या अर्थव्यवस्था एकत्रित आल्यामुळे भारताचा तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे। आजचा दिवस हा निश्चितपणे इतिहासात लिहिण्यासारखा दिवस आहे। मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो।